आहेत ना, मजेतच असायला हवं। मी राणी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आजचा टॉपिक ना खूप वेगळा आहे। म्हणजे आज मी तुम्हाला डेली रुटीन म्हणा किंवा काही शॉपिंग ट्रॅव्हलिंग वगैरे असं काहीच नाही शेअर करणार आहे। तर आजचा टॉपिक आहे ते म्हणजे ब्रेस्ट फीडिंगवर। तर ब्रेस्ट फीडिंग आपण कशी बंद करायची, तर म्हणजे एका दिवसात कशी बंद केली, तर ते सर्व तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि माझं बाळ आता फक्त ना 16 महिन्याचं आहे। तर तो कसं म्हणजे दूध नाही म्हणतो किंवा त्याला दुधाचं कसं प्यायचं असं इच्छा होत नाही। म्हणजे कसं मी अवॉइड नाही करत, मला तर काहीच प्रॉब्लेम नाही, कारण तो 2 वर्षाचा होईपर्यंत फीड करायला। पण तोच खेळण्याच्या नादात वगैरे काय त्याला आठवण येत नाही। तर कसं काय आठवण येत नाही, तो कसं काय मला फीड मागत नाही, ते सर्व मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि तुम्हाला पण यामधून ना थोडंसं मोटिवेशन मिळेल, थोडंसं म्हणजे गाईड भेटेल की आपण आपल्या लेकराला ब्रेस्ट फीडिंग बंद करायचं असेल तर आपण कसं करू शकतो, काय काय गोष्टी म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे, काय काय गोष्टी करायला पाहिजे आणि काय करू नये। तर या सर्व गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा। आणि तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेलच, आणि व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका। आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। तर पहिली गोष्ट म्हणजे मला मनापासून बिलकुल इच्छा नाही आहे की ब्रेस्ट फीडिंग आपण बंद करायची, कारण आता माझं बाळ ना फक्त 16 महिन्याचंच आहे। तर मला असं बिलकुलच वाटत नाही की मी त्याला आताच बंद करायला पाहिजे किंवा नाही। तर असंच रॅन्डमली, जसं की तुम्हाला माहीतच आहे, आता मी मम्मीकडे राहायला आलेली आहे। तर आता ॲटलिस्ट 1 महिना तरी राहणार आहे, त्यातले आता झालेत 15 दिवस इकडे राहून। तर स्टार्टिंगला ना मी जेव्हा इकडे आले तेव्हा तो बिलकुल माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाकडे जात नव्हता। पण आता जसजसं दिवस चाललेत ना, त्या म्हणजे असे सगळ्यांसोबत रमतोय, मिळतोय, जुळतोय आणि सगळ्यांसोबत फिरायला जातोय आणि सगळ्यांसोबत खेळायचं, हेच त्याचं चाललेलं आहे। तर इकडे ना खूप जास्त लोक आहेत, म्हणजे आजी त्यांचं घर आहे, मावशीचं घर आहे, आणि बाजूलाच ते काकू आहेत त्यांचं घर आहे, मोठी मावशीचं घर आहे आणि मम्मीचं, असे खूप सारे घर आहेत त्याला। आणि खेळायला माणसं म्हणजे बिलकुल कमी नाही माणसाची। तर एक ना एक जण त्याच्या मागे असतो, म्हणजे असतोच। तर असं आहे। तर इथे खूप जास्त माणसं आहेत आणि त्याचं फिरायचं पण जास्त वाढलेलं आहे, खेळायचं तर विचारूच नका, खेळायचं खूप जास्त वाढलेलं आहे। आणि झोप म्हणजे एकदमच कमी झालेला आहे। तर दिवसातून तो ना 2-3 वेळा नॅप घेत होता अगोदर, पण आता बिलकुल तसं नाहीये। तर एकदा झोपतो आणि दुसऱ्यांदा झोपलं तर झोपतो, नाही तर नाही। तर असं आहे। आणि आपण बाळाला फीड तेव्हाच करतो जेव्हा त्याला झोप आलेली असते असं। तर जेवण म्हणाल तर जेवण पण करतो आता, तर करत आहे थोडंफार बऱ्यापैकी। आणि 3 मील तर त्याचे होतातच, आणि मध्ये मध्ये त्याचं चुटूट खायचं चालूच असतं, दुकानातून हे आण ते आण। तर असं आहे। तर त्याच्यामुळे ना झोपताना त्याला फीड करावं लागतं। तर हे आहे। तर आता ते फीड मी कसं बंद केले, म्हणजे मी स्वतःहून नाही बंद केले, तर तोच मला विचारत नाही, माझ्या जवळ पण यायचं त्याला नसतं, कारण फिरायचं इतकं नाद लागलेलं आहे की त्याला फक्त फिरायचं खेळायचं एवढंच सुचतं। तर तो कसं माझ्याकडे येत नाही, म्हणजे आता इतके लोक आहेत, इतके लेकरं आहेत, तर कोणी ना कोणी त्याला खेळवतच असतं, फिरवतच असतं। त्याच्यामुळे ना तो पूर्ण खेळण्यामध्ये गुंग झालेला आहे। तर असं आहे, म्हणून त्याला माझ्याकडे यायचं पण नसतं, आणि आलं की लगेच परत खेळायला जातो असं करतो। तर आता पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्हाला स्वतःहून ब्रेस्ट फीड बंद करायचं असेल, तर एक तर म्हणजे तुमच्या आजूबाजूला म्हणजे तुमच्यासोबत जर तुम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये असाल तर तुम्ही ना जास्त वेळ तुमच्या लेकरासोबत थोडंसं डिटॅच करावं लागेल तुम्हाला, म्हणजे त्याला थोडंसं वेगळं करावं लागेल, जेणेकरून तो सगळ्यांसोबत राहील आणि तुमच्यापासून थोडंसं लांब राहील। म्हणजे हे एक पॉइंट आहे जेणेकरून तुम्हाला हेल्प होईल की तो तुम्हाला जास्त वेळा फीड वगैरे मागणार नाही। तर ही पहिली गोष्ट आहे, म्हणजे तुम्हाला ना थोडंसं त्याला अवॉइड करावं लागेल किंवा दुसऱ्यांसोबत त्याला जास्त सवय करावी लागेल। तर ही एक गोष्ट आहे। आणि सेकंड गोष्ट म्हणजे आता त्याच्यासोबत जर जास्त लेकरं असतील तुमच्या इकडे वगैरे, तर त्याला खेळण्यामध्ये रमवायचं, म्हणजे झोप आली असेल तर त्याला खूप जास्त खेळू द्यायचं, म्हणजे एकदम खेळून तो आपोआप थोडंसं थपटलं ना मग झोपून जाईल, म्हणजे आपल्याला दूध वगैरे काही मागणार नाही, आणि त्याचं जेवण वगैरे सगळं प्रॉपर असेल तर नक्कीच
तो लगेच झोपेलच खेळून खेळून. तर असं आहे. त्याचं जेवण झालं ना तर लेकरांचं पोट भरून जातं आणि मग थोडंसं खेळलं ना ते छानपैकी झोपी जातात. त्याच्यामुळे त्याचं जेवण पण छान असायलाच पाहिजे. तर असं आहे. चिनूचे तर आता 3 मील फिक्स आहे, तर त्याला 3 टाइम देते आणि लेकरं वगैरे असतात त्याच्यामुळे तो छान खातो पण. तर असं आहे. कधी खातो कधी नाही खात, पण त्याचं चालू आहे थोडंसं आपलं म्हणजे नाही का वेळेवर. असं आहे. तर गेल्या शुक्रवारी ना मावशी त्यांचा कार्यक्रम होतं. तर मी अजून पण आतापर्यंतही काही ठरवलेलं नाही की चिनूचा फीड बंद करायचं की नाही. तर त्या दिवशी झालं असं की म्हणजे रात्री तो फीड दूध वगैरे पिला आणि मग झोपी गेला. तर सकाळी उठल्यापासून ना तो मम्मीकडेच असतो, म्हणजे मम्मी त्याचं बघते शिशू वगैरे. तर असं आहे. मी तर झोपलेली असते त्याच्यामुळे ना त्यातला आम्हाचं पण सवय जास्त झालेला आहे. तर आम्हा उठल्यावर त्याचं सर्व बघते, तर आम्हाच्याच मागवता. आणि त्या दिवशी कार्यक्रम होतं तर मी तर घरातच होते. तर इथे खूप जास्त माणसं पण आले होते आणि त्याचं खेळायचं पण चालू होतं. मग त्याला हे लेकरं हे एकदा घेऊन जा ते एकदा घेऊन जा असं चालू होतं आणि तो पण मस्तपैकी खेळत होता. त्याच्यामुळे ना तो बिलकुल माझ्याकडे आला नाही. फक्त त्याला जेव्हा चारायचं होतं तेव्हा चारायचं आणि त्या दिवशी पण मी थोडंसं चारले आणि नंतर दुपारी लेकरं चारले. तर असं चालू होतं. तर त्याच्यामुळे ना तो जास्त वेळ माझ्याकडे आलाच नाही. आणि मग त्याला आंघोळ वगैरे केल्यावर एकदा झोपायचं होतं, म्हणजे ते फर्स्ट नॅप होतं. तर तेव्हा झोपवताना ना जेवला आणि मस्त खेळून वगैरे गेला आणि खेळल्यावर ना आम्हा फक्त मांडीवर घेऊन एक 5 मिनिटं थपटली मन इकडे आजी त्यांच्यात येऊन, मग तो झोपी गेला. तर असं झालं. आणि मग नंतर परत उठला, मग परत थोडा वेळ खेळला, मग मी त्याला खाऊ पिऊ घातला आणि मग परत खूप जास्त वेळ खेळला आणि 5च्या दरम्यान वगैरे त्याला परत झोप आलं होतं. म्हणजे मी लोळत होती, तो माझ्याकडे आला पण मला दूध नाही मागितला. तर त्याचं असंच लोळणं वगैरे चालू होतं. तर परत आम्हाने त्याला मांडीवर घेतलं आणि परत थोडंसं थपटलं एक 5 मिनिट, तर तो झोपी गेला लगेच. तर असं आहे. मग त्या दिवशी तर मी त्याला फीड केलं नाही, पण रात्री मी स्वतःहूनच फीड केलं. जर तुम्हाला तुमच्या बाळाचं दूध बंद करायचं असेल तर तुम्ही हे ट्रिक वापरू शकता. म्हणजे नाही का, तुमच्या घरात जर जास्त माणसं वगैरे असतील तर छान त्याला त्यांच्याकडे ठेवून छान त्याला खेळू देऊन जेव वगैरे घालून त्याला थोडंसं थपडलं ना तर तो झोपी जाईल. तर ही गोष्ट तुम्ही नक्की ट्राय करा. आणि दुसरं गोष्ट म्हणजे मी असं नुस्खा वगैरे काही ट्राय केलं नाही, तर आता पण तो मला काही मागत नाही. म्हणजे मीच त्याला दूध वगैरे देत असते. आणि रात्रीचं पण आता मी अवॉइड नाही करू शकत, कारण तो रात्री उठतो, म्हणजे दूध वगैरे द्यावंच लागतं. रात्रीचं तर बंद करायचं मी अजून काही विचार केले नाही, पण दिवसा पण बिलकुल बंद नाही केलं. तर आता मी देते, जास्त वेळा नाही देत, फक्त दिवसातून एकदा नाही तर 2दा एवढंच पितो. तर तेही त्या दिवशी तर बिलकुल पिला नाही. म्हटलं तेही एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करावं, म्हणजे तुम्हाला ना थोडंसं मदत होईल बंद करण्यासाठी. आणि आता पण तो बिलकुल मागत नाही आणि मीच त्याला देत आहे, कारण म्हटलं एवढ्या लवकर बंद करून काय उपयोग होणार नाही, म्हणजे 2 वर्ष तरी ॲटलिस्ट द्यायला पाहिजे. तर तुम्ही किती वर्ष तुमच्या बाळाला फीड केला, म्हणजे 1 वर्ष 2 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त, जे काय असेल ते मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि तुमचं बाळ तुम्हाला त्रास द्यायला का सोडताना वगैरे. तर मी एक व्हिडिओ बघितला होता, त्याच्यामध्ये त्या ताईंनी असं सांगितलं होतं की मी हळदी वगैरे लावलं, म्हणजे भीती दाखवले, तर ह्याच्याने पण बाळ सोडलं. तर तेही तुम्ही ट्राय करू शकता. हळदी वगैरे लावून म्हणजे दाखवू शकता की मला बऊ झालंय वगैरे असं. तर ते पण दूध वगैरे सोडायला नक्कीच मदत करेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं बाळ जास्तच त्रास देत असेल तर तुम्ही त्याला थोडंसं रंबवून बाहेर इकडे तिकडे फिरायला घेऊन जाऊन किंवा मग काही पण त्याला दाखवून एंगेज करून, दुसऱ्या गोष्टीमध्ये जास्त एंगेज करून तर असं पण सोडू शकता. आणि मग त्याला जर झोप आली असेल तर म्हणजे थपटून किंवा पाण्यामध्ये घालून हलवून असं काहीसं ट्राय करू शकता. आणि चिनू ना आता वरचं दूध बिलकुल पित नाही, तर मी त्या दिवशी ना बळबळच थोडंसं 2च घोट द्यायचे ट्राय केले होते, पण तो ना बिलकुल पिला नाही. इतकं जास्त रडला की काय बोलायलाच नको. त्याच्यामुळे ना मी वरचं दूध पण त्याला देत नाही. तर म्हटलं जाऊ द्या, आता इतकं लवकर बंद करून तर काय उपयोग नाही आहे. तर म्हटलं आपलं दूध देऊ, पण तो काही जास्त नाही पित, फक्त 1दा-2दा दिवसातून एवढंच त्याचं चालू आहे. तर असं आहे. मी स्वतःहून नाही बंद केलं अजून, जर तो मागेल तरच येते, पण तो आता मागायचं पण बंद केलेलं आहे. तरी जर त्याला झोप आली ना तर थोडंसं फीड करते, झालं. तर असं काहीसं माझं चालू आहे. तर
तुमचं बाळ किती वर्षाचं आहे, दूध पितो का नाही, किती वर्षाला सोडला, तुम्ही कसं काय ट्राय केलं, दूध सोडवण्यासाठी काय काय केलं, मला हे नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि माझ्यासाठी ना पुढे एक खूप जास्त गोष्ट ना खूप जास्त चॅलेंजिंग होणार आहे, ते म्हणजे नाईट फीडिंग कसं बंद करायचं। तर त्याच्यावर तुमच्याकडे काही उपाय असतील, काही सजेशन्स असतील ना, तर तेही मला नक्की कमेंटमध्ये सांगा। कारण दिवसाचं जे फीड आहे ते कसं बंद करायचं आता मला त्याचा आयडिया आलेला आहे, तर मी ते इझिली बंद करू शकते एवढं तर मला कॉन्फिडन्स आहे। पण ना रात्रीचं कसं बंद करायचं हे तर सगळ्यांचंच मोठं टास्क असतं, तर त्याच्याविषयी तुम्हाला काय माहिती असेल, काय सजेशन्स असतील तर ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून ते मलाही उपयोग होईल आणि जे हे व्हिडिओ बघताय जे कमेंट वाचतील त्यांनाही उपयोगी पडेल। चला तर मग हा व्हिडिओ कसं वाटलं, थोडेसे टिप्स तुम्हाला उपयोगी पडेल की नाही तेही मला कमेंटमध्ये सांगा। आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। टिल देन बाय बाय।